कोळिंद्रे पोशातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेला सुमारे शेकडो वर्षांची परंपरा लाभली असून यापूर्वी सन 2005 साली यात्रा झाली होती, तर एकूण 21 वर्षांनी म्हणजेच 5 ते 8 मे 2026 अखेर यात्रा मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे। पूर्वजांपासून यात्रा साजरी होत असून तरीही यापूर्वी जाणकार यांच्या माहितीनुसार 1951 साली यात्रा झाली होती। त्यानंतर 1953, 1956, 1959, 1969, 1982, 2005 व आता 2026 साली यात्रा संपन्न होत आहे। लक्ष्मी मूर्तीची उंची प्रभावळसह 7 फूट असून सिंहावर आरूढ अशी लक्ष्मी मूर्ती आहे। लक्ष्मीला अष्टभुजा असून उजवीकडील हातात त्रिशूळ, कमळ, कुंकू करंडा, तलवार असून डावीकडील हातात भाला, फणी, करंडा, मोदक आहे। सिंहाची लांबी 4.5 फूट असून उंची 2.5 फूट इतकी आहे। लक्ष्मीच्या पायाजवळ इंगळोबाची मूर्ती पण रूढीनुसार पाहायला मिळते। इंगळोबाच्या हातात तलवार आहे। सदर मूर्ती जीर्णोद्धार मूर्तिकार आशिष लोहार यांनी तयार करून आकर्षक रंगकाम केलं आहे। तर रथाचे काम रथ कारागीर सखाराम लोहार यांनी केलं असून रथाची उंची 15 फूट इतकी आहे। लांबी सुमारे 12.5 फूट आहे, तर रुंदी 8 फूट इतकी आहे। रथाला 4 चाके असून ती चाके जुन्या चाकांप्रमाणे नवीन सुंदर अशी चाके सखाराम लोहार यांनी बनवली आहेत। रथाच्या शिरोभागी मोर बसवण्यात आला असून मनमोहक असं रथाचं रंगकाम करण्यात आलं आहे। 24 एप्रिल रोजी लक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठापना माहेर घरासमोर पुरोहितांच्या वेद व मंत्रघोषात ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली असून मंगळवार दिनांक 7 ते 26 एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक विधी पार पडले असून मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी इरडे पडून मुख्य यात्रा उत्साहाला सुरुवात झाली आहे। यावेळी देवीला सर्वजण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहेत। देवीला साडी चोळीचा आहेर करण्यात येतो। मंगळवार दिनांक 5 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासून लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। यावेळी पेडबाक या वाद्याचं आयोजन करण्यात आलं आहे। 6 मे रोजी पहाटे 5 वाजता श्री लक्ष्मी देवी गदगीला बसणार आहे, तर 5:30 वाजता बळ फिरवले जाणार आहे। पहाटे 6:30 वाजता बळ पाडण्याचा कार्यक्रम होणार आहे। रात्री 9 वाजता खरीस शिंपण्याचा कार्यक्रम होणार आहे। गुरुवार दिनांक 7 मे रोजी देवीची ओटी भरून मागणीचे दंडवत घातलं जाणार आहे। शुक्रवारी 8 मे रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे, तर सायंकाळी 4 नंतर लक्ष्मी भंडारणी व लक्ष्मी पाहून देण्याचा कार्यक्रम होणार आहे। यात्रा काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत, तर कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं असून बाहेरून गावाला येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। कोळिंद्रे पोशातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महालक्ष्मी यात्रा 2026 यात्रा कमिटी कोळिंद्रे पोशातवाडी। अध्यक्ष प्रकाश तुकाराम पाटील, उपाध्यक्ष यशवंत तुकाराम पाटील, कार्याध्यक्ष सुभाष रामू सावंत, सचिव सुरेश शंकर सावंत, खजिनदार गणपती अल्लाप्पा पाटील, सदस्य आनंदा परशुराम पाटील, शंकर रामू वाके, नामदेव कृष्णा पाटील, रवींद्र दत्तू सावंत, बाबू सदू पाटील, रमेश नारायण बुगडे, आनंदा कृष्णा पाटील। सल्लागार मंडळ रामचंद्र जानबा देसाई सेवानिवृत्त, DYSP तुकाराम सखोबा पाटील सेवानिवृत्त, उपसचिव मंत्रालय मुंबई, शशिकांत परशुराम पाटील, यशवंत गोविंद देसाई, अरुण रामू भोगले, राजाराम गणपती मोहिते, शंकर तुकाराम पाटील, माजी पोलीस पाटील, कृष्णा मारुती पाटील। सर्व भाविकांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री नानबा विठोबा नारळकर, उद्योजक, राहणार पोशातवाडी, तालुका आजरा। कोळिंद्रे पोशातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ वंदना सुभाष सावंत, सरपंच ग्रुप, ग्रामपंचायत कोळिंद्रे। कोळिंद्रे पोशातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रकाश तुकाराम पाटील, अध्यक्ष श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी कोळिंद्रे पोशातवाडी। कोळिंद्रे पोशातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विनोद विठ्ठल सावंत, बस वाहक, चंदगड, आग्रा, राहणार कोळिंद्रे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।